लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त तो संपूर्ण जगाचा उद्धार करता, त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि हा संदेश जर तुम्हाला आवडला तर कृपया तुम्ही तो लाईक करावा, इतरांबरोबर शेअर करावा व अशा प्रकारचे आमचे नवीन येणारे संदेश तुम्हाला कायम मिळत राहावे म्हणून कृपया तुम्ही बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, स्तुतीमध्ये सामर्थ्य, द पॉवर ऑफ थँक्सगिव्हिंग। प्रियजन हो, देवाची स्तुती आम्ही जी करतो ती स्तुती आम्ही का करायला हवी, त्याचे महत्त्व आम्ही ओळखणं गरजेचे आहे। त्या स्तुतीचे आमच्या जीवनावर काय परिणाम होतात याविषयी आज आम्ही अभ्यास करणार आहोत। या बायबलमध्ये अनेक उदाहरणं आहेत आणि ती उदाहरणं जर आम्ही पाहिली तर आम्हाला कळेल की देवाची जी आम्ही स्तुती करू त्या स्तुतीमध्ये अद्भुत सामर्थ्य आहे। बंधने तुटली जातात आणि विजय हासिल केला जातो। म्हणून आपणा सर्वांना माझी विनंती आहे की आजचा संदेश आपण सर्वजणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा। गॉड ब्लेस यू। स्तोत्र संहिता 34 अध्याय याचा 1 वचनापासून मी वाचत आहे। परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असे। माझा जीव परमेश्वराच्या ठाई प्रतिष्ठा मिरवेल, दीन हे ऐकून हर्ष करीतील। तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा, आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णूया। मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला, त्याने माझ्या सर्व भयांपासून मला सोडविले। ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले, त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवणार नाही। या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याच्या सर्व संकटांतून त्याला सोडविले। परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्या सभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करीतो। परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा, जो त्याच्यावर भाव ठेवितो तो पुरुष धन्य। या वाचलेल्या पवित्र वचनावर प्रभू आपला स्वर्गीय आशीर्वाद देव आणि आम्हा सर्वांना या वचनांनी आशीर्वादित करो। आमेन। मी या गोष्टीकडे आपण सर्वांचे लक्ष वेधू इच्छितो की आम्ही देवाची स्तुती का करावी, त्याला गौरव स्तुती का द्यावी, त्याला धन्यवाद का द्यावे, त्याचे आभार प्रदर्शन का करावे। ही गोष्ट फार सोपी आहे समजणे, कारण आमच्या जीवनामध्ये सर्व काही तो एकमेव देव करीत असतो। सगळं तो करीतो म्हणून आम्हाला सर्व प्राप्त होते। आम्ही फक्त घेणारे व्यक्ती आहोत। प्रियजन हो, काही वेळेला लोक जाणतही नसतात की त्यांनी देवाला धन्यवाद का द्यावे, देवाचे आभार का मानावे, त्याची स्तुती का करावी। कारण ते स्वतःला पाहतात व गृहीत धरतात की मी सफळ झालो आहे, मी यशस्वी झालो आहे, स्वतःच्या कुवतीने ते घडत आहे असे त्यांना वाटते। परंतु बायबल म्हणते जीवनात एकही गोष्ट स्वतःच्या स्फूर्तीने होत नाही। देवाच्या सामर्थ्याच्या शब्दाबाहेर काहीच घडत नाही। आम्ही श्वास घेतो ना, कारण आम्ही तो श्वास चालू ठेवलाय म्हणून आम्ही जिवंत आहोत असे नाही, किंवा आमच्या शरीरात काहीतरी कुवत आहे म्हणून हे सर्व घडत आहे असं नाही। तर ज्या जिवंत देवाने आम्हाला अस्तित्वात आणले आहे त्याने जर आमचा श्वास टिकविला नाही तर आमचे काय होईल? कधी यावर विचार केला आहे? ही संपूर्ण सृष्टी त्या देवामध्ये जणू विणलेली आहे। त्याने जर आदर करणे सोडून दिले तर एका क्षणात सर्व काही खाली कोसळून जाईल। ही खरी वास्तविकता आहे ज्याविषयी हे जग अज्ञात आहे। देवाने एकदा जरी खोटे बोलले तरी हे जग संपूर्णतः नष्ट होईल, कारण सर्व काही जे बांधण्यात आले आहे ते सत्यतेवर आधारित आहे। देव खोटे बोलूच शकत नाही, अर्थात देवाला ते अशक्य आहे, कारण हे त्याचे चारित्र्य आहे। म्हणून आम्हालाही हे समजणे फार अत्यावश्यक आहे की आमच्या जीवनात जे सर्व घडत आहे हे देवाची कुवत व त्याच्या प्रेमाचे व विश्वासयुक्तपणाचे ही कार्ये आहेत। म्हणून ही गोष्ट आम्हाला कळणं गरजेची आहे। स्तोत्र 127 वचन काय म्हणते? पहिलं वचन, परमेश्वर जर घर बांधित नाही
तर ते बांधणाऱ्यांचे श्रम व्यर्थ आहेत. म्हणजे घरासाठी तुम्ही काय पण आणा, सामान आणा, सुमान आणा, सगळं जरी आणलं, पैसे जरी असतील तरी घर बांधता येत नाही. ते घर बांधण्यासाठी देवाची मदत पाहिजे, देवाकडून सहाय्य पाहिजे. प्रियजन हो, देवाशिवाय आम्ही काही करू शकत नाही. अर्थात वचन म्हणते आमचे परिश्रम व्यर्थ आहेत, कारण देव आमच्या पुढे गेलेला आहे. लक्षात घ्या, बांधण्यासाठी. व देवाने नगर बांधले नाही तर आमचे सर्व परिश्रम व्यर्थ आहेत. परमेश्वर जर नगर रक्षित नाही तर पहारेकरांचे जागरण व्यर्थ आहे. म्हणजे किती तुम्ही वॉचमॅन लावा, किती तुम्ही गार्ड्स ठेवा, प्रियजन हो, आमचं रक्षण जर देव करणार नाही तर कोणी करू शकणार नाही. हे वचन आम्हाला स्पष्टीकरण देत आहे की देव आमच्यासाठी सर्व गोष्टी करीतो. संत पौल ज्या वेळेला हे पत्र लिहितो, करंथीकरास पहिले पत्र 3 अध्याय, त्यावेळेला तो म्हणतो, अपुलोस कोण, पौल कोण, ज्यांच्याद्वारे तुम्ही विश्वास केला, असे ते सेवक आहेत, ज्याला त्याला प्रभूने दिल्याप्रमाणे ते आहेत. मी लावले, अपोलोसाने पाणी घातले, पण देव वाढवीत गेला. देव वाढवितो, सगळं देव कार्य करीतो. आम्ही फक्त एक निमित्त मात्र आहोत. अर्थात आम्ही आमचा इनपुट देत आहोत. त्यात देवाला श्रेय देण्यास आम्ही विसरून जातो व स्वतःमध्ये वाहवत जातो आणि आम्हाला असं वाटते की हे सगळं मी करीत आहे. प्रियजन हो, परंतु मला ही गोष्ट समजली की देवाचे कार्य माझ्याही कार्यापूर्वीच सिद्ध आहे. कसे ते समजून घेऊया. देवाचे सहाय्य जर नसेल ना तर आमचे सर्व परिश्रम व्यर्थ आहेत. जे मी लाविले ते मला दिसते, कारण मी ते लाविले. अपुलोसाने पाणी घातले, परंतु देवच आहे जो वाढवितो. त्याचा अर्थ जर देव नसता तर लावणे आणि पाणी घालणे हे पूर्णतः व्यर्थ ठरले असते. समजून घ्या प्रियजन हो. किती खत पाणी घाला, किती निगा राखा, किती संगोपन करा, कितीही परिश्रम करा, देवाने वाढविल्याशिवाय सगळी मेहनत, आमची ऊर्जा व्यर्थ ठरते. आणि म्हणून संत पौल ही गोष्ट आम्हाला दाखवून देत आहे की याची जाणीव आम्ही ठेवावी की सगळं देव कार्य करीत असतो. हालेलुया. त्या प्रभूच्या नावाचा धन्यवाद हो. म्हणून योहान 15:5 मध्ये येशूने म्हटले, माझ्याशिवाय तुम्हाला काहीच करता येणार नाही. ही गोष्ट काय आम्ही समजलेलो आहोत की येशूशिवाय आम्हाला काहीच करता येत नाही. देव तुम्हाला आणि आम्हाला आमच्या जीवनातल्या सर्व स्थितीत ही गोष्ट आम्हाला समजावू इच्छितो की माझ्याशिवाय तुम्हाला काहीच करता येणार नाही. त्याचा अर्थ आम्ही जे करीतो देवाशिवाय आम्ही काही करू शकत नाही. अर्थात प्रत्येक होकारात्मक व महान गोष्टी, चांगल्या गोष्टी ज्या आमच्या जीवनात होतात त्या देवामुळे होतात. या गोष्टींची जाणीव आम्हाला झाली तर आम्ही कायम देवाला धन्यवाद देऊ, प्रत्येक मिनिटाला. म्हणून देवाची स्तुती करणे हे आम्ही आमची जीवनशैली बनविली पाहिजे. लूका सुवर्तमान 1 अध्याय याच्या 45 वचनात आम्ही पाहतो, जिने विश्वास ठेविला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल. अर्थात अलिशिबा मरियेबद्दल हे वचन बोलत आहे आणि मरियेने विश्वास ठेवला, तिला धन्य म्हटलेलं आहे, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल. अर्थात पूर्णता ही आमच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर आहे, आमच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर आहे. आमचे काम फक्त विश्वास ठेवण्याचे आहे की प्रभूने सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता झालेली आहे. मी हे का बोलत आहे, कारण आम्हाला हे समजणे प्रथम गरजेचे आहे की जी प्रत्येक गोष्ट आमच्या जीवनात घडते व जी प्रत्येक गोष्ट आमच्या जीवनात घडणार आहे ती सर्व कार्य घडविणारा देव आहे व आम्ही नाहीत. आम्ही हतबल आहोत हे आम्ही स्वतः अनुभवतो. संत पौलाने इफिसकरास पत्र 1 अध्यायाच्या 18व्या वचनात एक महत्वाचं वचन म्हटले, म्हणजे त्यामुळे तुमचे अंतरचक्षु म्हणजे आमच्या हृदयाचे असणारे डोळे, जे आतील डोळे देवाच्या गोष्टी जाणतात आणि पाहतात. म्हणजे त्यामुळे तुमचे अंतरचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती, पवित्र जनामध्ये त्यांनी दिलेल्या वचनाच्या वैभवाची समृद्धी केवढी. प्रियजन हो, संत पौलाने इफिस या मंडळीसाठी खास प्रार्थना केली होती. त्याने आपले काम पूर्ण केले होते आणि आता गरज ही होती इफिसच्या मंडळीला आणि आज आम्हा प्रत्येकांना ही समज प्राप्त व्हावी आणि आमचे अंतरचक्षु प्रकाशित व्हावे याची गरज आहे. अर्थात आम्ही ती गोष्ट पाहावी जी इतरांना दिसत नाही आणि देवाची इच्छा आहे की ती आम्हाला दिसावी, म्हणजे आम्हाला वास्तविकतेची जाणीव होईल. म्हणून संत पेत्र ही काय म्हणत आहे, 2 पेत्र याचा 1 अध्याय आणि याचं वचन 3 म्हणते, ज्याने तुम्हा आम्हाला आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी पाचारण केले
त्याच्या ओळखीच्या द्वारे त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत. देवाने आम्हाला सर्व गोष्टी दिल्या आहेत, सर्व गोष्टी. आणि वचन म्हणते की देवाचे जे ईश्वरी सामर्थ्य आणि आमच्या जीवनास आणि सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आम्हाला देण्यात आलेल्या आहेत. जर त्या देण्यात आलेल्या आहेत तर त्याची वास्तविक जाणीव आम्हाला होणे फार गरजेची आहे. म्हणूनच आजचा विषय आपणा सर्वांचे लक्ष देवाची स्तुती ज्यामध्ये अद्भुत सामर्थ्य आहे त्याकडे मी वळवू इच्छित आहे. अर्थात या वचनांद्वारे आमचे अंतर्चक्षु प्रकाशित व्हावे आणि देवाने जे सर्व आम्हाला दिले आहे या जीवनास अनुकूल असे सर्व ते आम्ही ओळखून घ्यावे आणि आम्ही त्या स्वर्गीय अयमात प्रवेश करावा जेथून आमच्यासाठी देव कार्य करू इच्छित आहे ते आम्ही जाणावे, ओळखावे. इफिस्करस पत्र संत पौल म्हणतो, 1 अध्याय 3 वचन, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. किती धन्य वचन आहे. आम्हाला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलेले आहे. कोणत्या आशीर्वादाने? सर्व स्वर्गीय आशीर्वादाने. पण त्याची वास्तविक जाणीव आम्हाला होणं गरजेची आहे. ही वचने जी आहेत ही एक एक वचने आमच्यासाठी अत्यंत मौल्यवान वचने आहेत, विश्वासयुक्त वचने आहेत आणि ती आमच्या जीवनात कार्य करीतात. अजूनपर्यंत हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर कृपया तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावे अशी विनंती. थँक्यू. स्तुती केल्याने 3 फायदे आहेत, ते तुमच्या पुढे मी मांडू इच्छित आहे. इर्मियाचं पुस्तक 30 अध्याय 19 वचन म्हणते, त्यामधून उपकार स्मरणाचा व आनंदोत्सव करणाऱ्यांचा शब्द उठेल. मी त्यांची संख्या वाढवीन, ती अल्प होणार नाही. मी त्यांचे गौरव करीन, म्हणजे ते क्षुद्र असावयाचे नाहीत. प्रियजन हो, येथे आम्ही पाहत आहोत देवाला नुसती प्रार्थना नकोय, तर त्या प्रार्थनेमध्ये आभार प्रदर्शन, गौरव, स्तुती आम्ही देवाला देणे गरजेचे आहे. अर्थात देवाला सांगणे आहे की मी तुझा फार आभारी आहे. लक्षात घ्या, ही गोष्ट फारच सामर्थ्यवान आहे. आमच्या जीवनाची भरभराट ही देवाचा धन्यवाद दिल्याने होते. म्हणून जाणीवपूर्वक व सातत्याने देवाचा धन्यवाद करण्याची जीवनशैली जर आम्ही बनवू तर मी निश्चितार्थ सांगतो आमच्या जीवनामध्ये भरभराट सुरू होईल. प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 46-47 वचन म्हणते, ते दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत, घरोघरी भाकरी मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जेवीत. सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालीत असे. अर्थात या ठिकाणी देवाला धन्यवाद दररोज सुरू आहे आणि या मंडळीची भरभराट झालेली आम्हाला आढळत आहे. अर्थात सुरुवात 3000 लोकांची झाली, नंतर 5000 लोक आणि नंतर पूर्ण नगर प्रभूकडे आले. आज आमची वाढ आम्ही का पाहत नाही? कारण आम्ही देवाला समस्या सांगतोय, आभार प्रदर्शन करीत नाही, देवाच्या उपकाराबद्दल धन्यवाद देत नाही. जे देवाने आधीच केले आहे त्याबद्दल आम्ही धन्यवाद देणे फार गरजेचे आहे. कारण देव आम्हाला अनेक परिस्थितींतून मुक्त करू शकतो. आम्ही देवाकडे प्रार्थना करीतो तेव्हा ती प्रार्थना करणे देवावर आमचा भरोसा प्रकट करीते. परंतु जेव्हा आम्ही देवाला आभार प्रदर्शन देतो तेव्हा आधीच आम्ही विश्वास केलेला आहे की देवाने हे घडवून आणलेले आहे. दुसरी गोष्ट, स्तुतीमध्ये आम्हाला सुटका आढळते, मुक्ती आढळते. प्रेषितांची कृत्ये याच्या 16 अध्यायामध्ये एक अद्भुत घटना घडलेली आहे. पौल आणि सिला हे देवाचे सेवक यांना पकडण्यात आलेला आहे आणि तुरुंगामध्ये ठेवण्यात आलेला आहे. वचन 24 म्हणते, त्याला असा हुकूम मिळाल्यावर त्याने त्यांना आतल्या बंदीखान्यात घालून त्यांचे पाय खोड्यात अडकविले. पाय अडकवलेले आहेत, दोघांचे पाय खोड्यामध्ये बांधलेले आहेत. आणि अशा वेळेला काय झालेलं आहे? वचन काय म्हणते? मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सिला हे प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. कैदेमध्ये अनेक बंदिवान गुन्हेगार पकडून आणलेले आहेत. कैक रडत आहेत, कैक जण विचारात पडलेले आहेत, काय करावं, आम्ही येथून बाहेर कसे पडावे.
पण एक आगळे वेगळेच लोक आलेले आहेत. हे संत जन आहेत आणि यांना या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. यांनी काही गुन्हा केला नाही, परंतु ते देवाचे वचन गाजवीत होते आणि या कारणाने त्यांना पकडण्यात आलेलं आहे. प्रियजन हो, या जगामध्ये पण आज आम्ही पाहत आहोत अनेक ख्रिस्ती लोकांना तुरुंगात डांबण्यात येत आहे. ते काही टेररिस्ट नाही आहेत, ते काही अतिरेकी नाही आहेत, पण येशू ख्रिस्ताचं वचन ते सांगत आहेत, म्हणून टेररिस्ट प्रमाणे, अतिरेक्याप्रमाणे त्यांना वागविण्यात येत आहे. हा जुलूम आहे, लक्षात घ्या. पण सर्व गोष्टी मागे देवाची योजना असते. यांना गुन्हेगार म्हणून पकडण्यात आले होते आणि गुन्हेगाराप्रमाणे त्यांना वागविण्यात येत होते. त्यांनी काही गुन्हा केला नव्हता. ते जिवंत देवापुढे निर्दोष, निष्कलंक आणि पवित्र होते. पौल आणि सिला यांना देवाने येथे पाठवलेला आहे, पण त्यांचा ॲटिट्यूड पहा. या सगळ्यामध्ये ते काही घाबरलेले नाहीत, ते रडत नाही आहेत, त्यांचे पाय खोड्यात बांधलेले आहेत, त्यांनी असं काही गुन्हा केलेला नाही. अशा सर्व स्थितीमध्ये ते मध्यरात्रीच्या सुमारास देवाला धन्यवाद देत आहेत, स्तुतीचे गीत गात आहेत आणि सगळे बंदिवान ऐकत आहेत. हे कोण लोक आलेले आहेत बरं? असे लोक आम्ही आजपर्यंत पाहिले नाही. जे प्रभूचे लोक आहेत ते एक वातावरण तयार करीत असतात आणि त्यांच्याद्वारे एक अद्भुत वातावरण तेथे तयार झालेलं आहे. आम्ही जेव्हा देवाला धन्यवाद देतो ना, एक वातावरण तयार होते. स्वर्गीचा देव ज्याची स्तुती करायला आज मनुष्यांकडे वेळ नाही. योहान 4 मध्ये 24 वचन म्हणते की देव अशा भक्तांचा शोध करीत आहे जे त्याची भक्ती आत्म्याने आणि खरेपणाने करतील. आणि स्वर्गातनं देवाने लक्ष लावलं की माझे भक्त जे निरपराध, निर्दोष, त्यांना कैदेत टाकण्यात आलेलं आहे, त्यांचे पाय खोड्यात अडकवलेले आहेत आणि देव त्यांची प्रार्थना ऐकत आहे. मोडकी तोडकी त्यांची स्तुती गीत तो ऐकत आहे. देवाच्या स्तुतीमध्ये, आभार प्रदर्शनामध्ये, स्तुतीमध्ये अद्भुत सामर्थ्य आहे. काय झालेलं आहे तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदिशाचे पाय डळमळले. कसं काय भूकंप झाला? हे देवाचं सामर्थ्य आहे. देव उतरून आलेला आहे. जिवंत देवाची जेव्हा आम्ही स्तुती करीतो, मूर्तीची नाही, मूर्तीची उपासना करणारे अशांच्या स्तुतीने काही होणार नाही. देव हा अखिल विश्वाचा देव, जिवंत देव आहे आणि त्याची इच्छा आहे की त्याची स्तुती आत्मेने आणि खरेपणाने केली पाहिजे. आमच्या कंठांतून स्तुती गीत गाऊन हृदयापासून त्याला धन्यवाद दिला पाहिजे. अशा स्तुतीत सामर्थ्य आहे. अशी स्तुती देवाला खाली बोलावी. ते काय झालेलं आहे? सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांची बंधने तुटली. हे कोण करू शकतो? प्रश्न आहे. बंधने तोडणारा देव आहे. काही वेळेला आम्हाला सुचत नाही प्रार्थनेत आम्ही काय बोलावी, तर आम्हाला देवाचे आभार मानणे आहे. आभार मानण्यासाठी आमच्याकडे फार मोठे व्याकरण असण्याची गरज नाही. बस पूर्ण हृदयाने देवाचे आभार मानित राहिले पाहिजे. देव त्या आभाराचा उपयोग आम्ही जे करू शकत नाही त्यासाठी करतो. तिसरा महत्वाचा फायदा आभार प्रदर्शनाद्वारे आहे, तो म्हणजे आभार प्रदर्शनाद्वारे आमच्या सभोवती आम्ही चमत्काराचे वातावरण तयार करीतो. ज्या क्षणी आम्ही धन्यवाद देतो तेव्हा एक रहस्यमय चमत्काराचे वातावरण आमच्या सभोवती तयार होते. जेव्हा आम्ही देवाला गौरवस्तुती देतो तेव्हा शक्यतेचे वातावरण तयार होते. आम्ही जर स्वर्गात गेलो ना, तर आम्हाला स्वर्गात दुसरं काही आढळणार नाही. स्तुती, धन्यवाद, उपकार स्मरण याबद्दल देवाला गौरव स्तुती देताना आम्हाला आढळेल. आम्ही प्रकटीकरणाचं पुस्तक पाहतो, जेथे 24 वडील आहेत. हे प्रार्थना करीत नव्हते, तर राजासनापुढे नमन करीत होते आणि देवाचे गौरव करीत होते. प्रियजन हो, तीच गोष्ट आज देवाला आमच्याकडून हवी आहे. 2 इतिहास याचा 20 अध्याय, यामध्ये एक अद्भुत घटना घडलेली आहे. मी हे वचन 20 पासून वाचत आहे. ते अगदी पहाटे सुटून तकोवाच्या अरण्यात जाण्यास निघाले. ते जाऊ लागले तेव्हा यहोशाफाट उभा राहून म्हणाला, अहो यहुद्यांनो, अहो यरूशलेम निवासी जन हो, ऐका. तुमचा देव परमेश्वर याच्यावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल. त्याच्या संदेष्ट्यावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. सैन्याबरोबर बाहेर जाताना यहोवाचा धन्यवाद करा, कारण त्याची दया सनातन आहे. हे स्तोत्र पावित्र्याने मंडित होऊन गावे. म्हणून त्याने प्रजेचा सल्ला घेऊन कित्येकांस त्या कामी नेमिले. ते हे स्तोत्र गाऊन स्तवन करू लागले. तेव्हा अम्मोनी, मवाबी व सेईर पहाडातले लोक जे यहुदावर चाल करून येत होते, त्यास गाठण्यास परमेश्वराने दबा धरणारे बसविले व त्यांनी त्यांचा मोड केला. अम्मोनी व मवाबी, सेईर पहाडातल्या लोकांची अजिबात कत्तल उडवून त्यांचा विध्वंस करावा म्हणून त्याचवर उठले. सेर निवाशांचा निपात केल्यावर ते एकमेकांचा वध करू लागले. स्तुतीद्वारे देवाचे राजासन बनते आणि देव राजा म्हणून त्यावर बसतो. म्हणून स्वर्ग हे स्तुतीचे ठिकाण आहे असे आम्हाला आढळते. तेथे देवाचे दूत कायम
देवाला धन्यवाद देत असतात, स्तुती करीत असतात. आज आमच्या हृदयामध्ये तेच स्वर्गीय वातावरण तयार करून आमच्या हृदयाच्या राजासनावर आमच्या ख्रिस्त येशूला, यहोवा देवाला आम्ही धन्यवाद द्यायला हवा. प्रियजन हो, शत्रूंनीच एकमेकांना मारण्यास सुरुवात केली. ही गोष्ट किती अद्भुत आहे आणि ही का झाली? देवाच्या स्तवनामध्ये अद्भुत शक्ती सामर्थ्य आहे. फिलिप्पीकरास पत्र 4 अध्याय 6 आणि 7 वचन मी वाचत आहे. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. हे अतिशय महत्वाचं वचन आहे आणि आमच्या रोजच्या जीवनात अनेक चिंता आम्हाला सतावतात, पण या वचनाजवळ आम्ही येऊन या वचनाप्रमाणे आम्ही कृती करणे गरजेचे आहे. हे वचन आम्हाला एक देवाची दैवी व्यवस्था देत आहे. वचन म्हणते कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका. मग आम्हाला कशाही विषयी चिंताक्रांत होण्याची गरज नाही. मग चिंता कितीही असो, काहीही असो, आम्ही प्रार्थना करीत नाहीत म्हणून त्या चिंतेखाली दबून राहतो. वचन म्हणते तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा, म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमचे अंतकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखेल. आमेन. किती सुंदर आणि उत्कृष्ट असं वचन हे आहे. आमच्या जीवनातल्या सर्व स्थितीत आभार प्रदर्शन आम्ही केले पाहिजे की देवा, ही आलेली परिस्थिती यावर तुझं पूर्ण नियंत्रण आहे. ही तू परिस्थिती माझ्यावर पाठवली आहे, काहीतरी तुम्हाला दाखवू इच्छित आहे, शिकवू इच्छित आहे. मला यांतून पार कर, मला यात विजय दे, मला यात समाधान दे आणि तुझा गौरव माझ्याद्वारे होवो. जी काही तुझी संकल्पना योजना आहे माझ्या जीवनात पूर्णतेत जाओ. प्रियजन हो, आम्ही जेव्हा रडतो, चिंताग्रस्त होतो आणि तेव्हा आम्हाला ही जाणीव नसते की देवाने ही परिस्थिती आमच्यावर पाठवली आहे. म्हणून ज्या वेळेला आम्हाला ही समज प्राप्त होते की सर्व गोष्टीवर देवाचे नियंत्रण आहे, तेव्हा प्रार्थनेद्वारे आम्ही देवाला आभार प्रदर्शन करतो. ही गोष्ट समजणे फार गरजेची आहे. लूका शुभवर्तमान याच्या 17 अध्यायामध्ये 10 कुष्ठरोग्यांविषयी आढळत आहे. हे 10 ही एकत्र होते. अर्थात ते मोठ्या मोठ्याने ओरडून येशूला म्हणाले, गुरुजी आम्हावर दया करा. आणि त्यावेळेला येशूने त्यांना काय म्हटले? येशूने त्यांना म्हटले, याचकांना जाऊन दाखवा. आणि ते जाता जाता शुद्ध झाले. 15 वचनात आम्ही पाहत आहोत, त्यांतील एक जण आपण बरे झालो आहो असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णित परत आला. पहा या व्यक्तीकडे कशा प्रकारची प्रवृत्ती आढळत आहे. 16वे वचन, आणि येशूचे आभार मानून त्याच्या चरणावर पालथा पडला. हा तर शमरोनी होता. तेव्हा येशूने म्हटले, 10चे 10 शुद्ध झाले होते ना, मग 9 जण कुठे आहेत? या परक्या वाचून देवाचे गौरव करायला परत आलेले असे कोणी आढळले नाहीत काय? तेव्हा त्याने म्हटले, उठ, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. हालेलुया. प्रियजन हो, येथे हीच गोष्ट आम्हाला आढळत आहे. मानवी अयमात हेच आम्हाला आढळते की कायम 10% लोक देवाला धन्यवाद देतात, त्याचे आभार मानतात. बाकी 90% विसरूनही जातात की देवाने त्यांच्यासाठी काय उपकार केले. देवाला आमच्याकडून धन्यवाद व आभाराची अपेक्षा आहे. देवाला धन्यवाद देण्यास कदापि आम्ही विसरता कामा नये. आज चर्चला येतानाही हीच गोष्ट आम्हाला आढळते. म्हणून देवाची उपकार स्तुती करण्यास आपले मुख उघडणे त्यांना मोठे कष्ट वाटते. त्यांना टाळ्या वाजविणे मोठे कष्ट वाटते. ते देवाची गौरव स्तुती करण्यास फार फार कमी पडतात. हे आहेत ते 90% लोक. ध्यानात घ्या, आज देव अशाच व्यक्तींचा शोध करीत आहे जे देवाचे आभार मानण्यासाठी येतात. देवाच्या उपकाराचे स्मरण त्यांना आहे. देवाचे आभार न मानल्याने काय होते? रोमकरसपत्र 1 अध्याय याचं 21 वचन. देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत, तर ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले व त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. येथे आम्ही पाहत आहोत की देवाला ओळखून देखील देवाचे गौरव केले नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत. या कारणामुळे काय झालं? ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. प्रियजन हो, आम्ही जिवंत देवाचे आभार मानणे फार महत्वाचे आहे. स्तोत्र 92 वचन म्हणते, परमेश्वराचे उपकार स्मरण करणे, हे परात्परा तुझ्या नावाची स्तोत्रे गाणे चांगले आहे.
प्रभात समय तुझे वात्सल्य, प्रति रात्री तुझी सत्यता वाखाणणे, दशतंतु वाद्य सतार व वीणा यांच्या साथीने गंभीर स्वराने गाणे चांगले आहे. कारण हे परमेश्वरा, तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहे. तुझ्या हातच्या कृत्यांचा मी जय जयकार करीतो. अर्थात देव आमच्यासाठी जे करीतो त्याची आम्हाला जाणीव हवी, तर आम्ही देवाला धन्यवाद देऊ. आमच्या जीवनात देवाने काय केले याची आम्हाला समज प्राप्त होणे गरजेची आहे. ती समज आम्हाला मिळते ना, तेव्हा आम्ही थांबू शकत नाही आणि आम्हाला कोणी हँडल मारून स्तुती करायला लावण्याची गरज नाही. आम्हाला स्वतःहून स्वयंभूत देवाचा धन्यवाद करता येणे शिकणे गरजेचे आहे, समजणे गरजेचे आहे. एका छोट्याशा कारणाबद्दलही जेव्हा आम्ही देवाला धन्यवाद देतो, देव अद्भुत कार्य करीतो, असे करीतो की आम्हाला धक्का बसू शकतो. ख्रिस्त येशूचे शिष्य या नात्याने आमचे पाचारण विश्वासाने जगण्यासाठी आहे. स्तोत्र संहिता 8वा अध्याय 2 वचन म्हणते, तू बाळके व तान्हुली यांच्या मुखाने सामर्थ्य प्रस्थापित केले आहे. तुला विरोधी आहेत म्हणून आणि वैरी व सूड घेणारा यांना कुंठित करावे म्हणून तू असे केले आहे. अर्थात या ठिकाणी बाळके आणि तान्हुली हे आम्हाला दिसत आहेत आणि त्यांच्या मुखाद्वारे सामर्थ्य प्रस्थापित केलेले आहे. कसे काय आम्ही ते पाहूया. मत्ती शुभवर्तमान 21 अध्याय 14 ते 16 मी वाचत आहे. मग आंधळे व लंगडे त्याच्याकडे मंदिरात आले आणि त्यांना त्याने बरे केले. तेव्हा त्याने केलेले चमत्कार पाहून व दाविदाच्या पुत्राला होसान्ना असे मंदिरात गजर करणारी मुले पाहून मुख्य याजक व शास्त्री रागावले व त्याला म्हणाले, ही काय म्हणतात हे तू ऐकतोस काय? येशूने त्यांस म्हटले, हो, बाळके व तान्ही मुले यांच्या मुखांतून तू स्तुती पूर्ण करविली आहे. हे तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय? प्रियजन हो, प्रभू येशू ख्रिस्ताने स्तोत्र 8 अध्यायातल्या 2 वचनाचा हा संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे आणि हा संदर्भ या ठिकाणी येशूने केलेली महत्कृत्ये, ह्यामुळे येरुशलेमेतल्या मंदिरात होसान्ना होसान्ना, दाविदाच्या पुत्राला होसान्ना अशी गजर करणारी मुले धन्यवाद देत होती आणि ही गोष्ट येशूला फार आवडलेली आहे. तू ही बाळके तान्ही मुले हे त्या विश्वासणाऱ्यांना म्हटलेले आहे जे अंतकरणाचे दीन आहेत आणि त्यांचे हृदय प्रभूशी जोडलेले आहे. ते थांबू शकले नाहीत. त्यांच्यावर मुख्य याजक व शास्त्री रागावले, पण त्यांना थांबवू शकले नाहीत. ते स्तुती धन्यवाद देऊ लागले. प्रियजन हो, या ठिकाणी आम्हाला काय आढळते? स्तुतीमध्ये सामर्थ्य आहे शत्रूला घालवून देण्यासाठी. ही गोष्ट कायम ध्यानात ठेवा. लूका शुभवर्तमान 19 अध्याय 37 ते 40 वचन मी वाचत आहे. तो जैतुनांच्या डोंगराच्या उतरणीवर पोहोचताच सर्व शिष्य समुदाय जी महत्कृत्ये त्यांनी पाहिली होती त्या सर्वामुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करीत म्हणू लागले, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. स्वर्गात शांती आणि उर्ध्वलोकी गौरव. तेव्हा लोकसमुदायातील काही पुरुषांनी त्याला म्हटले, गुरुजी, आपल्या शिष्यांना दटवा. लक्षात घ्या, हे शिष्य होते जे बाळक आणि तान्हुले म्हटलेले आहेत. त्याने म्हटले, मी तुम्हा सांगतो, हे गप्प राहिले ते धोंडे ओरडतील. अर्थात देवाला ही स्तुती हवी आहे. वचन 1 थेसलोनी 5:16 मध्ये म्हणते, सर्वदा धन्यवाद द्या. सर्व गोष्टीबद्दल, सर्व परिस्थितीत देवाला धन्यवाद द्या. प्रियजन हो, आम्ही आमच्या जीवनातल्या सर्व स्थितीत देवाला धन्यवाद दिले पाहिजे. ही देवाची आमच्याकडून अपेक्षा आहे. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपण सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले? कृपया तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.